डेमोक्रेसीची बेसिक पिलर आहे. ह्यामध्ये जे नियम, ज्या आचारसंहिता दिलेल्या आहेत, त्या आचारसंहितेला कोणीही बायपास करू शकत नाही किंवा आपल्या बापाच्या घरचे कायदे असल्यासारखं वर्तन करू शकत नाही. किंबहुना कोणत्याही मतदाराला फसवणूक करून किंवा नियमांचं भंग करून किंवा त्याही पुढे जाऊन ज्या प्रकारे निवडणूक आचारसंहितेचा भंग करून कोणत्याही प्रकारे वर्तन राजकीय पक्षाला करता येत नाही, उमेदवारांना करता येत नाही, त्याचबरोबर त्यांच्या प्रचारकांना करता येत नाही. हे साधं सोपं जे आहे नियमावलीचा भाग आहे. भारतीय संविधानातून निर्माण झालेल्या जो ॲक्ट आहे त्या ॲक्टचा भाग आहे, पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट. त्याचबरोबर माननीय सर्वोच्च न्यायालयाचे काही नियम आहेत, त्या नियमाच्या आधारे आम्ही ही पत्रकार परिषद आपल्या समक्ष येऊन घेत आहोत. मुद्दा असा आहे की उबाटा नावाचा उद्धवचा पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा राज ठाकरेचा पक्ष यांनी एक जाहीरनामा जाहीर केला. तो जाहीरनामा अशा प्रकारे जाहीर करण्यात आला की तो नियमांमध्ये, आचारसंहितेमध्ये बसत नाही. मग जे गोष्टी नियमात बसत नाहीत, आचारसंहितेत बसत नाहीत, जे भारतीय न्यायव्यवस्थेने घालून दिलेल्या बंधनाच्या पलीकडे, अशा जाहीरनाम्याला कुठेतरी पायबंद केला पाहिजे. आणि जो मतदार राजा आहे त्या मतदार राजाला हे सांगितलं पाहिजे, जे काही उद्धवचा आणि राजचा जो काही जाहीरनामा आहे तो कायदेशीर दृष्ट्या भूलभुलैया आहे, तो कायदेशीर दृष्ट्या फसवणूक ठरणार आहे. आणि त्यामुळं आमचं मतदार म्हणून मुंबईतले, बॉम्बेतले आमचं आधी कर्तव्य आहे की ज्या गोष्टी आपल्याला ज्ञात होतात त्या गोष्टी इतरांना ज्ञात करून देणं हे कर्तव्याचा भाग आहे. आणि म्हणून ज्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी जे जाहीरनामा केला त्यांच्या विरुद्ध आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. आणि त्या तक्रारीमध्ये आम्ही म्हणलेलं आहे, शिवसेना उभाटा व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रस्तावित संयुक्त जाहीरनाम्यातील असंविधानिक, बेकायदेशीर व आर्थिकदृष्ट्या अमान्य मोफत सवलती लाभ याबाबत तक्रार, संविधान, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे बंधनकारक निर्देश, आदर्श आचारसंहिता तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 अंतर्गत भ्रष्ट निवडणूक प्रथा ठरवून दंडात्मक कारवाई व अपात्रता लागू करण्याबाबत असा आमचा विषय आहे. आणि त्या विषयासोबत आम्ही पुढे जाताना आम्ही स्पष्ट केलेलं आहे एक की 700 चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता कर माफी. 700 चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता कर माफी आणि त्याचबरोबर मोफत पार्किंग. आणि त्याचबरोबर पहिला मुद्दा घेतो, 700 चौरस फुटाचं घर माफी. मला एक समजत नाही, स्वतःला किती मतं मिळतील ही प्रत्येकाला आपली अवकात माहीत असते, परंतु जे आपल्या अवकातीत नाही ते सुद्धा बोलून दाखवून लोकांना भूलभुलैया करण्यासाठी, कायद्याचा भंग करण्यासाठी, आमिष दाखवण्यासाठी अशा प्रकारे 700 चौरस फूट घरांना मालमत्ता कर माफी हे देता येणार नाही. हे दिलं जाऊ शकत नाही. हे माननीय सुप्रीम कोर्टाचा आधार देणार आहोत आम्ही. यानंतर मी तुम्हाला सुप्रीम कोर्टचा नियम वाचून दाखवणार आहे. त्या निर्णयाला आपण भारतीय संविधानाच्या आर्टिकल 144 खाली कायदा म्हणतो. त्यानंतर महापालिकेच्या पार्किंग मोफत. मेंटेनन्स कोण करणार? तिकडं पोलो खेळ खेळत करणार की तिकडं कोणाचं तरी
रेखाटलेलं चित्र त्याच्यातून येणाऱ्यातून करणार. आपल्याला तर सवय नाही देऊन, आपल्याला तर नुसतं घेऊन टन 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 टोल टोल करून आपल्याला घेऊनच माहिती आहे, देऊन कुठं माहिती आहे आपल्याला. आणि त्या पुढं जाऊन एक मुद्दा जो उपस्थित आम्ही करत आहोत, फक्त मराठी भाषिकांसाठी ज्या प्रकारे परवडणारी घरं म्हणलेत त्यांनी, असं वर्तन कायदाबाह्य आहे. कारण महापालिकेच्या कोणत्याच अधिनियमामध्ये राज ठाकरे, तुम में अगर सचमुच कानूनी अक्कल है, उद्धव ठाकरे अगर सचमुच तुम में कानूनी अक्कल है तो सामने आ जाए और बोले कि ये कर सकते हैं करके. कारण लक्षात ठेवा, जेंडर डिस्क्रिमिनेशन, लँग्विस्टिक डिस्क्रिमिनेशन हे करता येत नाही. कारण महापालिकेचा महापौर जेव्हा जनरल पोस्ट असते तेव्हा ते जेंडर न्यूट्रल असते. ते कळावं लागेल राज ठाकरेला, जेंडर न्यूट्रल. त्याच्यानंतर भाषा ही जेंडर न्यूट्रल आहे. काय नियम आहेत राज ठाकरे, ऐका, सुनावतो. राज ठाकरेच्या पिलावळांना सुनावतो. नियम काय आहे? नियम आहे की तुम्ही भारतीय नागरिक असले पाहिजे. नियम काय आहे? तुमचं मतदार यादीमध्ये नाव असलं पाहिजे उमेदवार होण्यासाठी. नियम काय? तर तुमचं महापालिकेचा कर नसला पाहिजे. हे नियम आहेत, सर्वसाधारण नियम. आता ह्या नियमाच्या व्यतिरिक्त कोणाच्या बापाच्या घरचे ऍड केलेले नियम असू शकत नाहीत. कोणाच्या बापाच्या घरचा कायदा नाही आहे. महापालिका कोणाच्या बापाच्या घरची नाही आहे. हिमतीनं सांगतो, बंबई के अंदर, मुंबई के अंदर जो भी बसा है, जो भी अपना कारोबार करता है, जिस लंबे समय से फिर गुजराती भाई हो, जो उत्तर भारतीय भाई हो, कोई भी भाई हो, किसी भी भाषा से संबंधित भाई हो, पर वो बंबई का मतदार हो, वो नगर सेवक भी बन सकता है, वो महापौर भी बन सकता है और वो वोटिंग भी कर सकता है. और उसको अगर से तुम कोई योजना लाती है सरकार, तो या तो महापालिका या तो कोई भी पॉलिटिकल पार्टी ये नहीं कह सकती कि तुम मराठी भाषिक नहीं है इसलिए हम तुमको घर नहीं देंगे. ह्या अशा प्रकारचं चुकीचं जाहीरनामा, चुकीचा मॅनिफेस्टो, नियमबाह्य मॅनिफेस्टो यांनी केलेला आहे. आणि म्हणून आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. उद्देश आहे की मतदारांवर प्रभाव टाकण्याच्या उद्देशाने कोणत्याही कायदेशीर अधिकार, अर्थसंकल्पीय मंजुरी किंवा आर्थिक परिणामाचे प्रकटीकरण न करता देण्यात येत आहेत. अशा प्रकारचे खोटे आश्वासनं, खोटे आमिष दाखवले जात आहेत. आता तक्रारीचं कारण सांगतो मी तुम्हाला. आम्ही कायदेशीर यांना सुनावणार आहोत. हम एक सुनाते हैं तो ये जगह पे बैठ जाते हैं, सोच में पड़ जाते हैं. आज भी ये सोच में पड़े होंगे. कारण जी लेकरं, जे औलादी, ज्यांना प्रॅक्टिकल काहीच माहीत नसते, त्या दोन पोरांनी म्हणे ते काय जाहीरनामा तयार केला आणि ते दोन बापांनी म्हणे समोर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.